आलेलेलेले. हाय, हॅलो, नमस्ते, नमस्कार, राम राम. तर सगळ्यांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजच्या व्लॉगची सुरुवात या नवीन आलेल्या महाराष्ट्र डॉक्टर प्रीमियम लीगच्या ट्रॉफीपासून. ही ट्रॉफी आलेली आहे पप्पाला, पण ती आमच्या कियाची आणि दिविजाची आहे. दोघी बहिणीचं एका ट्रॉफीसाठी. दे ना बेबीला, प्लीज दे ना. कुणाची आहे ट्रॉफी? पप्पाची? मग कुणाची? तुझी आहे. तुला कशात भेटली? तू क्रिकेट खेळायला गेलती? कसा बॉल फेकलास? तसं बॉल फेकले म्हणून भेटली? बरं, बघ ते बेबीला दे ना म्हणून बेबी रडायली. ए थँक्यू दीदी म्हणा. बेबीला दे ग, बेबीला पाहिजे. बघ, ए गुड. बघ, ए छान आहे. वा, क्या क्रिकेट कशी खेळतीस तू? विनर. माझ्या दोन्ही गोंडुल्या पप्पाच्या निगराणीखाली ट्रॉफीसाठी भांडण करतात. तोपर्यंत त्याच वेळेचा मी फायदा घेतला आणि मी माझं आवरून घेतलं आणि इस्त्रीचे कपडे पण भरून ठेवले. पप्पा तर काय आमचे उठले नव्हते आणि दादाला आमच्या इच्छा नसताना आम्ही बळच तयार व्हायला लावलं आणि आम्हाला मेडिकलला आणून सोडायला लावलं. तेवढ्यात आलं आमचं दूध. मग काय घेतलं दूध आणि तपायला ठेवलं. दूध वगैरे सगळं तपून वगैरे ठेवल्याच्या नंतर आम्ही तिघीजणी माया लेकी आणि आमचा दाजी कोंबड भाजी आमच्यासोबत निघाला मेडिकलला जाण्यासाठी. मस्त. आता पप्पा घरून येईपर्यंत आम्हाला मेडिकलमध्ये जे रात्रीला अस्ताव्यस्त ठेवलेलं सामान वगैरे सर्व आवरून घेतलं आणि जिथल्या तिथं वस्तू व्यवस्थित ठेवून नीट आम्ही दोघी लागलो आवरावर करायला. नंतर कस्टमरनं मागले की वस्तू जिथल्या तिथं आपल्याला लवकर सापडली पाहिजे. बच्चे कंपनी मेडिकलला आले की आम्ही देतो म्हणतात आणि हे सगळं इकडं तिकडं पाडापड आणि खालचंवरी ठेवून देतात. मग मी आता हे सगळं सामान व्यवस्थित लावलं आणि माझ्या दिवजा बेबीसोबत आता मी खेळत बसले आणि तिकडं आमचा यश दाजी मस्त कियासोबत खेळत बसला. दिविजा मस्त घरून छान तिला तयार वगैरे करून आणलं आणि थोडंसं खेळवलं की दररोज मेडिकलमध्ये आल्या आल्या मस्त छान झोप घेते. मग काय, आता सध्या काम होतं तिला गुंग तर यायली आणि तिला झोप घालायचं. ती झोपल्याच्या नंतर माझी किव बेबी एकटीच माझ्यासोबत खेळायला आणि माझ्यासोबत आवरा आणि मेडिकल देऊ लागायला राहते. मेडिकल देणं कमी आणि तिचे नर्जल पेनच जास्त असते किंवा तिला काहीतरी तिच्या आवडीचं खाणं आणि जे ओळखीचे येतात त्यांच्यासोबत नुसती मज्जा मस्ती करायची असते. इकडं बाहेर राहून तिला लहानपणापासूनच सवय लागली. दिविजा छान 2-3 झोपा तर काढते. मेडिकलला थोडा वेळ खेळते आणि थोडा वेळ झोप. मग काय, दादासोबत वगैरे गप्पा केल्या. इथं समोरच मेडिकलच्या समोर खूप सारे टरबूज विकायला आले. नेहमी शेतकऱ्याकडचा माल आला की त्याला भाव कमी भेटणार. कधी बी बघा असंच होत असते. आम्ही पण घेतले होते 2-4 टरबूज आणि खाल्ले मस्त. मग संध्याकाळ वगैरे झाली आणि मग मेडिकल वाढवायची वेळ झाली. मागचं सेटर वगैरे सगळे लावून वगैरे घेतले आणि आता पुढचे पण सेटर लावताना मध्येच एक पेशंट आला. मग परत आम्ही थोडा वेळ थांबलो आणि घरी जायला निघालो. आजचा बेत आधीच ठरलेला होता. आज बनवायची होती मस्त अशी पावभाजी. घरी माऊला पाठवून दिलं होतं आणि बटाटे उकडायला टाकले होते. आलू आणि टमाटे उकडून तिला ठेवून द्यायला लावले आणि बाकीचं सामान आम्ही मागून घेऊ. पावभाजी बनवण्यासाठी ठरवलं तर खरी, पण दुकानं सगळे फिरून राहिलो कारण का बटर आम्हाला काय भेटलंच नाही. पावभाजी खायची तर ते गुत्त असते आमच्या मामाकडे. बनवली मग बिना बटरची पावभाजी आणि पावभाजी पण छान झाली होती. आम्ही सगळ्यांनी मारला पावभाजीवर ताव. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.